आहे का तू नी लेंथ वाला घालू? I think this is looking better. Oh, I'm looking So nice. नेहमीप्रमाणे. Yup. Thank you. Hey, wait a minute. तू इथे काय करतेस ग? I know this is your room आणि हा तुझाच कॉस्ट्युम स्टुडिओ आहे. तू इथे काय करतेस? लग्न करायला पळून जात असताना सुटेबल ड्रेस शोधतीये. बोल ना, काहीतरी सुनवायचं असेल ना तुला आता? हा, म्हणजे तुझ्या दृष्टीने मी जे काही केलं ते चुकीचं केलं किंवा गद्दारी केली मी तुझ्याशी? हा, से समथिंग. ओरड मला, नाहीतर तू असं कर, मार. मला काहीच बोलायचं नाहीये रे. हे बघ, तुझ्या दृष्टीने जे योग्य होतं ते तू केलंस ना, ठीक आहे. खरं सांगू का, चूक काय किंवा बरोबर काय याबद्दलचे आपल्या दोघींचे क्रायटेरियाज खूप वेगळे आहेत. योग्य अयोग्य याच्यातला नेमका फरक तुला ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवसाची वाट पाहतेय मी. आणि मला माहितीये तो दिवस नक्की येणार आहे. माझा माझ्या बहिणीवर खूप विश्वास आहे. माझा त्या रियावर विश्वास आहे जी एकेकाळी माझ्याशिवाय राहू शकत नव्हती. गुड. यापेक्षा मी US ला गेले असते ना, ते बरं झालं. अशा प्रकारे शमिका आणि अभिजितची लव्ह स्टोरी कशी पुढे सरकत झाली आहे हे बघत बसतो का मी? डॅडने पण काय अट ठेवली आहे यार. पैसे कमवून आण आणि तिला घेऊन जा. वाव, ग्रेट. आणि प्रिया, तिची करवली म्हणून हात सोडत बसतो का मी? गे किती बडबड करते, जरा गप्प बस ना. 1000 वेळा सांगितलं तुला, जरा पेशन्स ठेव. तुझं जरा डोकं चालत नाही का? इतक्या कमी वेळात त्या आब्याला 1 लाख पगाराची नोकरी कोण देणार आहे? लायकी आहे का त्याची? आणि मुळात इतक्या कमी दिवसात तो इतके पैसे कुठून आणणार आहे? बरं, समजा त्याला जरी नोकरी दिली तरी पगार मिळायच्या दिवसापर्यंत तो टिकला तरी पाहिजे ना. आणि अपने जय किस दिन काम आएगा. म्हणजे असं काय करणार आहेस तू? अरे हा जय प्रभू काय चीज आहे तुला अजून माहिती नाहीये. माझ्याकडे हुकमाचे असे काही एक्के आहेत ते जेव्हा मी बाहेर काढेन तेव्हा डंबो आशूचा मेसेज आलाय.
जय शमिकाला अभिच्या नोकरीसाठी देवाकडे प्रार्थना करायची होती. नाही रे नाही, असं नसतं. असं प्रार्थना करून वगैरे नोकऱ्या मिळत नसतात रे. असं असलं असतं ना तर आपापल्या गर्लफ्रेंड्सना सगळ्यांनी देवळात पाठवलं असतं. काय पण ते मला काही माहित नाही, पण त्या शमिकाची प्रार्थना जगातला कुठल्याही देवाने ऐकली नाही पाहिजे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उपिशेंदुराची कंठी जडके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव जय देव. May I please come in, sir? Yes, come in. Abhijit Paints. Okay, have a seat. Thank you. चंदनाची मुठी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो भरा रुजुळती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड केलेना दास रामाचा वाटता हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. आम्ही तुमच्या बायोडेटावर खूप खुश आहोत. थँक्यू सर. आणि तुमचं एकूण CV पाहून आम्हाला असं वाटतंय की तुम्ही इतक्याच हुशारीने आमच्या कंपनीच्या ग्रोथमध्ये सहभागी व्हाल. तुमच्या नॉलेजमुळे आमच्या कंपनीचा टर्नओव्हर वाढेल आणि तुमची ग्रोथही होईल. मिस्टर अभिजित, तुम्हाला आम्ही मॅनेजरच्या पोस्टसाठी निवडलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला 50,000 रुपये देणार आहोत. आणि 50,000 सॅलरी असलेल्या या पोस्टचा जबाबदारींचा अंदाज तुम्हाला असेलच. हो सर, तुम्ही ज्या कुठल्या जबाबदाऱ्या द्याल त्या सगळ्या मी नीट पार पाडेन. गुड. फॉर्मॅलिटी पूर्ण करण्या अगोदर आम्हाला एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुमच्या अगोदरच्या कंपनीचा टर्नओव्हर, मार्केट पोझिशन तशीच तुमची सॅलरी सगळं काही चांगलं होतं, मग तुम्ही तो जॉब का सोडलात? चरण डोळ्याने पाहिलं रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदी तुझीन भावे वाळीन म्हणेन त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या दृढं त्वमेव सर्वं ममदेव देव कालेन वाचा मनसेन्द्रिये वा बुधात् नामा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाहि समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामकृष्ण हरे हरे राम
मनोकामना सिद्धी भव. बेटा माझं लक्ष होतं तुझ्याकडे. त्या मंगलमूर्तीशी तू इतका सुरेख संवाद साधत होतीस, हो ना? अगं इतका उत्कट संवाद साधणारा जर भक्त असेल तर तो देव का नाही मानणार? बेटा तुझ्या सगळ्या इच्छा, सगळ्या मनोकामना निश्चित पूर्ण होतील बघ. नक्कीच होतील. माझ्या बाप्पावर खूप विश्वास आहे आणि ज्याच्यासाठी हे मागणं मागायला आले मी त्याच्यावरही माझा खरंच खूप विश्वास आहे. फक्त काय आहे ना गुरुजी, त्याचं ध्येय खरंच खूप मोठं आहे आणि वेळ मात्र खूप कमी आहे. आणि याच गोष्टीची खूप काळजी लागून राहिली हो मला. त्याच्याशी मन मोकळं बोलताही येत नाही मला. मग म्हटलं निदान ज्याच्याशी मन मोकळा संवाद साधता येईल निदान त्याच्याशी तरी बोलावं म्हणून आले. बाप्पा बाप्पा सगळं नीट करशील ना? आणि मला अभिशी बोलायला कधी मिळेल? खूप आठवण येते रे त्याची. माझ्या वाटणीचं हसू सुद्धा तू त्यालाच दे. देशील ना? येस मिस्टर पेंडसे, आम्ही तुमचं उत्तर ऐकायला थांबलोय. काही प्रॉब्लेम होता का त्या कंपनीत? सॉरी सर, मी तुम्हाला ती कंपनी सोडण्याचं कारण नाही सांगू शकत. मी फक्त एवढंच सांगेन की तुम्ही एखाद्या कामामध्ये स्वतःला झोकून देता तेव्हा कधीतरी तुमच्या भावनांना सुद्धा महत्त्व द्यावं लागतं. याबद्दल मी कंपनीला दोष कधीच देणार नाही सर. माय कंपनी वॉज एक्सलंट. जी काही होती ती माझी पर्सनल कारणं होती, त्यामध्ये कंपनीचा काहीच दोष नाही. आय एम सॉरी सर. थँक्यू मला ही संधी दिल्याबद्दल. एक मिनिट, कधीपासून जॉईन कराल? जो माणूस आपल्या कृतीची जबाबदारी स्वतःवर घेतो, जो स्वतःच्या निर्णयासाठी समोरच्या व्यक्तीला किंवा कंपनीला रिस्पॉन्सिबल ठरवत नाही, आम्ही अशा माणसाची कदर करतो. आम्हाला असेच एम्प्लॉई हवे आहेत. थँक्यू. दादा, नाव काय तुमचं? जरा ऐका, उद्यापासून मला रोज तुमच्याशी डील करायचं आहे. कारण उद्यापासून मी या कंपनीत मॅनेजर या पदावर जॉईन होत आहे. होय काय? नमस्कार साहेब, मी राजू, इथला पिऊन. मी तुम्हाला उद्या सकाळी चहा किती वाजता आणून देऊ? हा, मी सांगतो तुम्हाला नंतर उद्या. ठीक आहे, आपण उद्या भेटूयात.
आहे आशू, मी तुझाच वेट करत होतो. काय झालं आज एकदम इतकी खुश का दिसतेस? अरे न्यूजच तशी आहे. अभिला फायनली जॉब मिळाला. काय बोलतेस? वाव वाव, that's a great news. क्या बात आहे. आय नो. आणि सॅलरी पण इतकी छान आहे. हो का? आता गोष्टी इतक्या भराभर पुढे सरकतील आणि ते हे का पॉझिटिव्ह नोटवर जाऊन राहतील. आता फक्त डॅडनी काही गडबड नाही केली पाहिजे. शिट मॅन, शिट. माझा सगळा प्लॅन यावर अवलंबून होता. नाही, या वेळचा माझा प्लॅन मी काही झालं तरी इनकम्प्लीट नाही राहू देणार. बस झाला आता. कुठल्याही परिस्थितीत या अभिजितला जिंकू देणार नाही मी. जय वेकअप. दादा दादा, हे काय? दादा तुला नोकरी मिळाली ना? हो, मला माहिती की तुला जॉब मिळेना. दादा दादा, किती गोड आहेस तू, किती सॉलिड आहेस तू, किती हुशार आहेस तू. आणि बघ, तू असाच पुढे जाशील आणि जे काम दिलंय ते मला करून दाखवशील. आणि माझ्या बाबांना बोलून माझ्याशी लग्न करशील. थँक्यू. आणि हे तुला. मला नाही, त्या ताईला. आई, बाबा, आजी, आई लवकर ये बाहेर. आले आले. चंदू कुठे? काय रे? या लवकर या, बाहेर या लवकर. काय झालं? अरे चंदू आला नाही अजून कॉलेजात. आणि बाबा? बाबा झोपले ना. अच्छा, बरं, आधी हे घ्या आई. तुला नोकरी लागली ना? बघ, मी आठवडाभर मारुती रायला दिवा लावत होते ना, त्याचं फळ. आता आजी, तुझ्या बरोबर मारुती रायला दिवा लावायला मी सुद्धा येईन. ये हो. चांगली नोकरी आहे, पगार 50,000. अभि, मला खात्री होती तुझ्या गुणांमुळे आणि तुझ्या मेहनतीमुळे नक्की चांगलं काहीतरी मिळणार तुला. आज रात्री खीर करते जेवायला. छान बातमी आणलीस. चला, आता हळूहळू सगळं मार्गी लागते. कालपासून सुभाष पण कामावर जायला लागलाय. आज तुला नोकरी मिळाली आणि उद्या माधुरीचं बाळ बघायला बेंगलोरवरून स्पेशल डॉक्टर येतोय. हो. चला, आता एखादा पार्ट टाइम जॉब पण शोधावा म्हणतोय, म्हणजे शमिकाच्या वडिलांची अट पूर्ण करता येईल. त्या वेड्या माणसाची अट पूर्ण करण्यासाठी तू दुसरी नोकरी करणार आहेस? आजी, जाऊ दे ना. हे बघ, थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे, सगळं ठीक होईल. ओके. पण अभि, तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
खाण्यापिण्याची हेळसाण करायची नाही. सकाळी नाश्ता करूनच जायला लागेल. हा बाईसाहेब, तो उद्यापासून नोकरीला जाणार आहे. आजपासूनच सगळ्या सूचना देऊन मोकळी होणार आहेस तू. तरी सुद्धा आई साहेब, मी तुमच्या सगळ्या सूचना पाळेन. तुम्ही मला दिलेल्या न आवडणाऱ्या भाज्या सुद्धा खाईन. व्हेरी गुड. बरं, मी काय म्हणतो, मी बाबांना देऊन येऊ पटकन. घ्या घ्या, असून घ्या अभिजीत पेंडसे. 4 दिन की चांदनी है ये सब. हसणं विसरून जाशील थोड्या दिवसांनी.